हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू नंदा क्रिएशन। आज मी जे हे व्हिडिओ अपलोड केले आहे ते म्हटलं तर 19 तारखेला आपलं जे शिवजयंतीचं कार्यक्रम झाले ते आमच्या चिकोडीमध्ये शिवजयंती कशी साजरी करतात त्याच्याबद्दल मी थोडंसं एक व्हिडिओ केला आहे, ते तुमच्याशी शेअर करत आहे। तर ह्या शिवजयंतीच्या दिवशी आम्ही 2-3 देखावे जिवंत देखाव केलेलं होतं आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं पारायणचं व्हिडिओ केलेलंच आहे। तर ते पारायणच्या समाप्ती केल्यानंतर त्याच्याबद्दल म्हणून एक पारायणचं एक जिवंत देखाव केले शिवाजी महाराज आणि ह्या ट्रॉलीमध्ये सगळ्या बायका बसून पारायण करतात असं एक केलेलं आहे। आणि दुसरं म्हटलं तर वारकरी संप्रदाय, त्याच्याबद्दल तुकाराम महाराजांचं इथं भजन घेतलेलं आहे, त्यासाठी ते एक देखावा केलं आहे। आणि बाकी हे सर्व ढोल ताशा वाजवतात मुलं, त्यांच्याबद्दल पण मी थोडं तुम्हाला दाखवलेलं आहे। सकाळी 8 वाजता पुतळ्याजवळ महाराजांची आरती करून पूजा करून नंतर जे आहे ते त्या सगळ्यात महाराजांची भजना वगैरे चाललेली, लहान मुले सुद्धा त्यात अगदी सहभागी झालेले, सगळे अगदी उत्स्फूर्तपणे वाजवायला येतं आणि सगळे इतके आनंदित दिसतात, सगळे खूप खुश झालेले। आणि ढोल ताशाच्या पदकमध्ये तर खूपच मुलं अगदी उत्साहाने वाजवत होते, त्यात मुलीसुद्धा आहे तर मुलीसुद्धा वाजवायला येतं। प्रोसेस संपल्यानंतर जेव्हा आम्ही पुतळ्याजवळ आलो त्यानंतर पुतळ्यासमोर परत एक भजनाचा कार्यक्रम झाला, ते मी तुम्हाला पुढं दाखवत आहे। अशा प्रकारे खूप एन्जॉयने आम्ही हे सर्व प्रोसेशन केलेलं आहे। शिवजयंती मी अशा प्रकारे साजरी केली। तर हे तुम्हाला कसं वाटलं, आमची शिवजयंती साजरी केलेली कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। तसं तुमच्याकडं तुम्ही कशी काय साजरी केली ते पण मला कळवा। आणि या शिवजयंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वेशभूषा मला करायला मिळालं आहे, ते वेशभूषा मीच केलेलं आहे, तर त्याचं मला खूप अभिमान आहे। मला अशा महापुरुषांचे एक पाठ करायला मिळाले, त्याचा मला अभिमान आहे। तर हे व्हिडिओ तुम्हाला कसं काय वाटलं मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू फ्रेंड्स।